मराठी चित्रपटातील ड्युएट्स गाण्यांमध्ये रोमॅन्सचे सोज्वळ रंग पहिल्यापासूनच भरले होते, पण नायक नायिकांच्या केमिस्ट्रीत पावसाचा शिडकावा झाला तेव्हा ती गाणी देखील सेन्सेशनल होत गेली आणि स्क्रीनवर हॉट अंदाज गडद होत गेले. पण या अनोख्या अदांसाठी पावसाला श्रेय द्यायला हवं, कारण या गाण्यांना पावसाच्या धारांनी धुंद केलंय. तेव्हा जाणून घेऊया पावसाच्या गीत आणि संगीतानं चिंब झालेल्या गाण्याविषयी आजच्या रुपेरी मुद्रा कार्यक्रमात. मधुर घन आले सख्या प्रिया सरी तुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले. पाऊस आणि मराठी सिनेमाचं नातं जुनं असलं तरी वेगवेगळ्या पद्धतीनं आणि विविध टप्प्यांवर निराळ्या शब्दात मांडल्यामुळे त्याचं स्वरूप आपल्याला भावत राहिलंय. मराठी चित्रपटात नायिकेच्या मनात नायकाबद्दल निर्माण झालेली भावना व्यक्त करण्यासाठी पावसाला दिग्दर्शकांनी मध्यस्थ ठेवलं. विशेषतः 70 आणि 80च्या दशकात याचा भरणा अधिक होता. त्याआधी सवाल माझा ऐका चित्रपटात पावसात उभी जलपरी या गाण्यात जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक यांची ही केमिस्ट्री आजही प्रेक्षकांना भावल्याशिवाय राहत नाही. पावसात उभी जलपरी मदन मंजिरी सगुण साजिरी मूर्तला जरी डोळ्यामध्ये ठसली मला वसंत सेना दिसली मला वसंत सेना दिसली. त्यानंतरच्या काळात जैत्रे जैत चित्रपटातील नभ उतरू आलं आणि मी रात टाकली या गाण्यात अभिनेत्री स्मिता पाटील सुद्धा खुलून दिसल्या होत्या. 1980चं दशक मराठी चित्रपटातील गाण्यांसाठी रोमॅन्टिक पर्वणी देणारं ठरलं असलं तरीही यातील काही पाऊस गाण्यांनी रसिकांची मनं घायाळ झाली नसतील तर नवलच. नवरी मिळे नवऱ्याला मध्ये निशाणा तुला दिसला ना या गाण्यातून नायक नायिकेला प्रेमळ पावसात चिंब भिजवले. याच दशकात सर्जा चित्रपटातील चिंब पावसानं रान झालं हे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गाणं रसिकांच्या ओठांवर रुंजी घालतंय. तर हा खेळ सावल्यांचा चित्रपटातील आला आला वारा संगे पावसाच्या धारा हे गीत म्हणजे सासरी पाठवणी केलेल्या सयांच्या मनात हुरहुर व्यक्त करणारं आहे. 2 चित्रपट जुना झालो होतो मी. माझा दुसरा चित्रपट म्हणजे सर्जा आणि तिथे फारच उत्कट असं प्रेम गीत होतं ज्याला आम्ही चिंब पावसानं रान झालं आबादानी. ते खूप हिट झालं. लताबाईंनी गायलं होतं आणि हृदयनाथजींनी त्याचं म्युझिक केलं होतं. खूप सुंदर गाणं होतं आणि त्यामध्ये आमचा दोघांचा रोमॅन्स फुलताना दाखवलेला होता आणि ते अख्ख्या सातारा रादर वाई महाबळेश्वर या अशा सगळ्या रोमॅन्टिक ठिकाणांवर शूट करण्यात आलं होतं. वांदा फक्त एवढाच होता की रोमॅन्स करायचा होता, एक दुसऱ्याच्या जवळ खूप यायचं होतं, खूप चिकटायचं होतं आणि नेमकं गाणं शूट होत होतं तेव्हा प्रचंड थंडी आणि दुपारचं प्रचंड ऊन या अशा परिस्थितीमध्ये मी उघडा दगडांवर लोळायचं होतं. जे काही करायचं होतं चटके बसत होते, परंतु एक उत्कटता होती त्याच्यामध्ये. तेव्हाच्या रोमॅन्समध्ये मला असं वाटतं की अश्लीलतेपेक्षा प्रेम जास्त आढळायचं. वारसा लक्ष्मीचा या चित्रपटातील भरून भरून आभाळ आलय भरून हे श्रीधर फडकेंनी संगीतबद्ध केलेलं गीत ऊन पावसाचं उत्तम कॉम्बिनेशन आणि सुकन्या कुलकर्णी यांनी नायिकेचे भावविश्व आपल्या मैत्रिणींसोबत या गाण्यात रेखाटलंय. दोन 2000चं दशक म्हणजे रुपेरी पडद्यासाठी प्रेम करूया खुल्लम खुल्ला अशाच प्रकारचं असल्यानं नायक नायिकांचा ऑन स्क्रीन रोमॅन्स बोल्ड होत गेला.
अर्थात यामध्ये कुठेही अश्लीलता नव्हती हे विशेष. साडेमाडे 3, नाथापुरे आता, आई शपथ अशा चित्रपटांतून नायिकांनी परिधान केलेल्या नायलॉनच्या साडीमुळे त्यांचं रूप ग्लॅमरस वाटलं. रिम झिम रिम झिम पावसाची ऐकना, हे चिंब ओल्या मनातल्या दाटलेल्या ओल्या गुणा. अलीकडच्या काळातील टाइमपास, अजिंठा, नीलकंठ मास्तर, चतुर नवरा चिकणी बायको अशा सिनेमांमध्ये पावसाचे पाणीदार रंग पाहायला मिळाले. इथून पुढेही वेगळ्या रूपात आपल्याला ते दिसतच राहतील. त्याशिवाय प्रेमाचे गुलाबी रंग फुलणार तरी कसे. After all, on-screen romance with rain will always go hand in hand.